असण्याचं प्रमाण हे खूप मोठं आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा आपल्यासाठी ते गंभीर आहे. शिवाय इथली सुव्यवस्था सगळी बिघडलेली आहे. एव्हरशाईन वसंतनगरीची 10 वर्षापूर्वी एव्हरशाईन वसंतनगरी असं नव्हतं. ते पूर्ववत करण्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे. सगळे फेरीवाले हटले पाहिजे. सगळ्यांनी जे इल्लीगल टपऱ्या टाकून जे परमनंट झालेले आहेत, उदाहरणार्थ ब्रॉडवेच्या समोर मार्वेल सोसायटीच्या खाली जे सगळे खाण्याचे स्टॉल लागलेले आहेत, खाऊ गल्ली जी बनलेली आहे मार्वेल सोसायटी ब्रॉडवेच्या समोर, तिथे जी सगळी बनलेले आहेत ते सगळे हटले पाहिजे. दुसरी गोष्ट, बिल्डिंगच्याच गाळ्यांमध्ये ज्यांनी भाड्याने घेतलेली आहे ती गाळे भाड्याने घेतलेली आहे, बिल्डिंगची जागा नाही भाड्याने घेतलेली आहे. पण जर तुम्ही बघितलं तर त्या गाळ्यांच्या बाहेर शेड टाकून त्यांचं पूर्ण ते शोरूमाच्या सगळ्या लाईन बाहेर असतात. मग तिथेच पार्किंगसाठी पूर्ण रस्ते पार्किंगमध्ये बाईकने अडवलेले असतात. तिथेच उभं राहणं म्हणजे तिथे महिलांना आणि मुलींना संध्याकाळी त्या फुटपाथवरनं चालणं मुश्किल होतं. इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे. त्या सगळ्या गोष्टींवरती कारवाई झाली पाहिजे. फक्त अनधिकृतच्या दृष्टीने नका बघू. ह्या सगळ्या खाण्याचे स्टॉल आहेत. आपण लोकांना काय कोणत्या पद्धतीचं खाणं देतोय, हायजीनची काय आहे की नाही मेंटेनन्स, म्हणजे कोणीही उठावं, गॅस लावावं आणि काहीही बनवून द्यावं. आरोग्याची काळजी कोण करणार आहे? लोकांची. तुमचीच जबाबदारी आहे ती. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. शिवाय दुसरी गोष्ट, आता एक निवेदन आलं होतं, जे मटन मांस विकणारे जी दुकानं झालेली आहेत, कोंबड्या मटन, ती जागोजागी अशी टपऱ्या टाकून झालेली आहे. तिथेच कापतात, तिथेच कचरा टाकतात, मग ते कुत्रे खातात, मग ते कुत्रे चावतात, कारण त्यांना ती कच्चा मांस खायची सवय लागते आणि मग ते चावण्याचे प्रकार वाढतात. तर या सगळ्यावर नियंत्रण करायचं असेल तर तुम्ही एकतर जागा जी लिगली आहे त्यांना परमिशन द्या की इथे तुम्ही हे दुकानं चालवू शकता. जी नाही आहे ती ताबडतोब बंद करा. पूर्वी लोक जायची 1-2 किलोमीटर भाजी पण आणायला आणि मांस मच्छी मासे पण आणायला. आताही जाते. म्हणजे चांगलं मिळालं पाहिजे, आरोग्याच्या दृष्टीने पण चांगलं मिळालं. या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. कोणावरती आणि त्याच्यावर काय उपाय करायचा आहे ते ह्यांना सांगितलेलं आहे. आत्ताच सांगितलेलं आहे कशा पद्धतीने त्यावरती उपाय करायचे. ते उपाय करून तुम्ही मला रिपोर्टिंग करायचे. सख्खे मॅडम तुमच्या सोबत असतीलच आणि मी रिपोर्टिंग घेणार आहे तुमच्या डे टू डे.